नमस्कार शेतकरी मित्रांनो, अद्रक पिकामध्ये जर तुम्हाला कमी कालावधीमध्ये जर अद्रकीचा खर्च काढायचा असेल, जेणेकरून अद्रकीला काही फटका बसणार नाही आणि आपला अद्रकीचा खर्च जर काढायचा असेल तर आपण लावावे स्वीट मक्का, म्हणजे जी हुड्यासाठी मक्का वापरली होती ती मक्का आपण लावली आहे 30 गुंठ्यामध्ये 2 किलो, एकरी 3 किलो ह्या मक्काचा वापर करायला पाहिजे। हे बघा, सरी काढून घेतली, आपण टोचून लावली, म्हणजे आपली अद्रक अजून 1.5 महिन्यामध्ये परिपक्व अवस्थेत जाईल। तोपर्यंत ही मक्का अद्रकीची वरती निघेल, नंतर आपण अद्रक कधी पण देऊ शकतो, म्हणजे आपण अद्रक केव्हाही देऊ शकतो आणि आपलं मक्काचं पीक पण येईल। म्हणजे अद्रकीला जो आपण 40-50 हजार रुपये जो खर्च करणार आहे तो आपण अद्रकी पिकाचा खर्च मक्का पिकामधून काढून घेऊ। तुम्ही पण या मक्काचा वापर करू शकता। मार्केटला ही मक्का 11, 12, 15 रुपयापर्यंत जाऊ शकते। जर मक्काचा जर मार्केटमध्ये जर स्टॉक कमी असला तर ही मक्का 20 रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकते। तुम्ही पण या मक्काचा वापर करावा। मी तुम्हाला मक्काचं नाव सांगणार आहे, मिठास मक्का लावते। मिठास हिचं कणूच चांगलं राहतं। स्वीट कॉर्न मिठास हिचं कणूस चांगलं राहतं आणि आपलं वजन शिल्लक वाढतं। लंब कणूस राहतं, मोठं कणूस राहतं, दाणे पण चांगले असतात। आपण 2-3 वर्षापासून अद्रक पिकामध्ये याच मक्काचा वापर करत आहोत आणि बऱ्यापैकी उत्पन्न घेत आहोत। तुम्ही पण अशा प्रकारे वापर करून उत्पन्न घेऊ शकता, जेणेकरून तुमचा येणाऱ्या काळामध्ये जो काही खर्च झालेला असतो अद्रक पिकाला, हा खर्च निघून जातो। जे अद्रक पिकात जे आपल्याला उत्पन्न भेटणार आहे, अद्रक पिकामध्ये जे काही परताळा भेटणार आहे, तो परताळा आपल्याला घरी राहतो। म्हणजे अद्रक जर आपली 1.5 लाखाची निघली, एक अंदाजे सांगते, भावावर डिपेंड आहे, पण अंदाजे 1.5 लाख रुपये जर अद्रक पिकाचे बनले आणि त्याच्यामध्ये जर मक्का पिकाचे आपण 50 हजार रुपये जरी पकडले तरी अद्रक पिकामध्ये आपल्याला 2 लाखाचा बेनिफिट होतो। आणि अद्रक पिकाचा आपला खर्च 50 हजार रुपये पकडायचा, 1.5 लाख रुपये आपल्याला शिल्लक राहतात। व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।